एलसीबीचा अवैध वाळू माफियांवर दणका, 5 टिप्पर जप्त, 76 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी धडक कारवाई करत 5 टिप्परांसह तब्बल 76 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री अमोल गायकवाड तसेच अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक श्री सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार दिनांक 21 मे 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 303(2) BNS तसेच 21(1)(2) गौण खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करत 5 आरोपींवर कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान पिवळ्या रंगाचे 2 ब्रास क्षमतेचे 5 जुने टिप्पर जप्त करण्यात आले. जप्त वाहनांची अंदाजे किंमत 75 लाख रुपये असून टिप्पर मधील अंदाजे 1 लाख रुपयांची वाळू असं एकूण 76 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई एलसीबी पथकाचे दबंग PSI पंकज सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेजोळ, अजित परशुवाले, मनोज खरडे तसेच DR पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद हेलगे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली. या धडक कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत. महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, बुलढाणा.